नमस्कार, मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, झारखंड सरकारने मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक कॅबिनेटची मीटिंग बोलवली आणि ती मीटिंग बोलवल्यानंतर वकिलांच्या हिताकरता, वकिलांच्या कल्याणाकरता त्यांनी 3 महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। त्यातला निर्णय नंबर 1, ज्या वकिलांचं वय 65 पूर्ण झालेलं आहे आणि त्यांनी आपली सनद ही त्यांच्या बार काउन्सिलकडे सरेंडर केलेली आहे, त्यांना पेन्शन म्हणजे निवृत्ती वेतन म्हणून दरमहा 15,000 रुपये देण्याचं तत्वतः मान्य केलेलं आहे। दुसरा निर्णय असा घेतलेला आहे की जे वकील नवोदित आहे, ज्यांनी नुकतीच प्रॅक्टिस सुरू केलेली आहे, त्या वकिलांना 5 वर्ष वकिली म्हणजे 5 वर्षपर्यंत दरमहा रुपये 5,000 रुपये देण्याचं त्यांनी मान्य केलं। त्याला त्याने स्टायपेंड म्हणतात। आणि तसंच या 2 निर्णयाव्यतिरिक्त त्यांनी 5 लाखापर्यंतचा वकिलांना मेडिकल क्लेम इन्शुरन्स हे देण्याचं सुद्धा त्यांनी तत्वतः मान्य केलेलं आहे। हे 3 निर्णय दिनांक 6/9/24 ला त्यांची मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये त्यांनी हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले। आता हे निर्णय घेण्यापाठीमागचं कारण असं की झारखंडचे जे अटॉर्नी जनरल आहे कोण राजीव यांनी, राजीव राजन असं काय नाव आहे त्यांचं, त्यांनी याच्याकरता अत्यंत अथक प्रयत्न घेतले आणि त्यांनी यात नमूद केलेलं आहे की यांच्या प्रयत्नामुळेच आम्ही ही कारवाई करू शकलो आणि ही निश्चितच चांगली गोष्ट आहे। याचं आपण स्वागत केलं पाहिजे। कारण आपण म्हणतो की वकील हा नोबल प्रोफेशन आहे, अत्यंत बरोबर आहे। वकील हा ऑफिसर ऑफ द कोर्ट आहे, बरोबर आहे। परंतु माझं म्हणणं आहे की या झारखंडचा एक आपण उदाहरण डोळ्यासमोर ठेवून आपल्या महाराष्ट्रातील वकिलांनी संघटित होऊन त्याकरता जर सामूहिक प्रयत्न केले आणि राज्य सरकारकडे, मुख्यमंत्र्याकडे जर आपण पाठपुरावा केला तर आपल्याला निश्चित यश येईल। कारण झारखंड हायकोर्टाने सुद्धा केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला वेळोवेळी निर्देश दिले होते फॉर द वेलफेअर अँड फॉर द इंटरेस्ट ऑफ द ॲडव्होकेट। मला वाटतं मुंबई उच्च न्यायालयाने त्या बाबतीत पूर्व निर्णय दिलेले आहे। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, 357 तालुके आहेत आणि माझ्या मते नाशिकमध्ये एकंदर 15 तालुके आहेत। म्हणजे एवढी कोर्ट आहे महाराष्ट्रामध्ये। 36 जिल्ह्यामध्ये 36 डिस्ट्रिक्ट कोर्ट असतील, 357 तालुका कोर्ट असतील आणि या सर्व ठिकाणी प्रत्येकाचं बार असोसिएशन आहे। माझं म्हणणं या सर्वांनी जर संघटितपणे एकत्र येऊन जर प्रयत्न केले की आमच्या वकील संघटनेची ही मागणी आहे। माझं म्हणणं आहे ज्या वकिलांना गरज नाही ते वकील घेणार नाही, परंतु ज्या वकिलांना गरज आहे तुम्ही तो एक फॉर्म काढा, त्या फॉर्ममध्ये त्यांचा सगळा क्रायटेरिया लिहून घ्या आणि नवीन वकील असतात त्यांना जर तुम्ही जर सुरुवातीला स्टायपेंड दिला तर त्यांचा जो सुरुवातीचा खर्च आहे त्यांना चांगल्या प्रकारे वकिली व्यवसाय करता येईल। जसं आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने निरनिराळ्या योजना दाखल केल्या स्टायपेंड मुलांना जे शिकलेले आहेत, त्याच धर्तीवरती तुम्ही वकिलांना सुद्धा, माझं म्हणणं आहे झारखंडचा एक जो त्यांनी पायंडा पाडून दिलेला आहे, चांगलं केलेलं आहे, त्याच धर्तीवरती माझं मत असं आहे की सर्वांनी एकत्र आलं पाहिजे। आणि दुसरी अशी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की मी आज 81 ला प्रॅक्टिस करतो, जवळ 43 वर्ष पूर्ण झाली। सुरुवातीला दावा दाखल करताना मॅक्झिमम कोर्ट फी 15,000 होता, तो 3 लाख केला, स्टॅम्प ड्युटी वाढवली, परंतु ॲडव्होकेटची जी फी आहे त्याच्यामध्ये किंचितही कुठे वाढ केली नाही। माझ्या मते हजाराला 66 पैसे अशी काहीतरी आहे।
म्हणजे निग्लिजिबल फी आहे, म्हणजे फीमध्येही वाढ केलेली नाही, इकडे गव्हर्नमेंट त्यांचा रेव्हेन्यू वाढवतं. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये या सगळ्या पार्श्वभूमीवरती सर्व लोकांनी एकत्र येऊन सामूहिकपणे प्रामाणिकपणे सिन्सिअरली प्रयत्न केले तर माझ्या दृष्टिकोनातून याला 100% यश येईल असं माझं प्रामाणिक मत आहे. मित्रांनो, असो मी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माझा हा जो व्हिडिओ आवडला तर आपण जास्तीत जास्त आपल्या वकील संघटनेला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.